नमस्कार मित्रांनो, इव्हॉल्विंग जेम या चॅनलच्या या सत्रात आपण जाणून घेणार आहोत अँटीबायोटिक्सचा वापर जपून का करायला हवा। अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक विषाणूंपासून होणाऱ्या आजारांवर अँटीबायोटिक्स मात करतात आणि रुग्ण संपूर्णपणे बरा करतात। परंतु तुम्हाला माहिती आहे का, अँटीबायोटिक्सचा वापर हा जपून का करायला हवा? अँटीबायोटिक्स हे राखीव का असायला हवे? तर त्याचे काही कारणं आज आपण सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत। बहुतांश आजार जसे की सर्दी, पडसा, खोकला हे व्हायरल असतात। या व्हायरल आजारामध्ये अँटीबायोटिक्सची अजिबात गरज नसते। म्हणून पहिले आणि महत्त्वाचे कारण हे आहे की सर्दी पडसांमध्ये अँटीबायोटिक्सची अजिबात गरज नाही, ते राखीवच असायला हवे। दुसरं कारण असे आहे की बहुतांश व्हायरल आजारांमध्ये बाळ किंवा रुग्ण हे तापाने फणफणत असतं। खूप जास्त प्रमाणात ताप बाळाला येतो, पण ताप येणे आणि अँटीबायोटिक्स देणे हे अतिशय विरुद्ध गोष्ट आहे। म्हणजे तापामध्ये आपण पॅरासिटामॉल देत असतो। पॅरासिटामॉल हे तापासाठी अतिशय उपयुक्त औषधी आहे। अँटीबायोटिक्स हे राखीव याकरता असायला हवे की हे अँटीपायरेटिक्स नाही आहेत, म्हणजे ताप कमी करणारे औषधं हे अँटीबायोटिक्स नाही आहेत। म्हणून ताप येईल तेव्हा बाळाला पॅरासिटामॉलच द्यायला हवे, त्यावर अँटीबायोटिक्स उपयोगाचे नसतात। तिसरे आणि महत्त्वाचे कारण हे पण आहे की आपण जर वारंवार सर्दी, पडसा, ताप ह्यामध्ये बाळाला अँटीबायोटिक्स देत गेलो तर हे विषाणू जे रोग तयार करतात ते विषाणू या अँटीबायोटिकला रेझिस्टंट होतात। म्हणजे विषाणू आपले स्वरूप बदलून टाकतात आणि ते त्या अँटीबायोटिक्सला रेझिस्टंट होतात। म्हणून मग भविष्यामध्ये जेव्हा बाळाला खरा बॅक्टेरियल आजार होतो तेव्हा हे अँटीबायोटिक्स काम करत नाही। म्हणून सध्याच्या या काळामध्ये व्हायरल आजारामध्ये अँटीबायोटिक्स न देणे हेच महत्त्वाचे आहे, ते राखीव असायला हवे। आणि अजूनही महत्त्वाचे कारण असेही आहे की बऱ्याचदा पालक डॉक्टरांना अँटीबायोटिक देण्याबद्दल खूप प्रेशराईज करतात किंवा खूप विनवण्या करतात की नाही, आमच्या बाळाला अँटीबायोटिकशिवाय बाळ बराच होत नाही किंवा आमचा रुग्ण बराच होत नाही। तर येथे मी डॉक्टरांनासुद्धा सांगू इच्छिते की रुग्णांच्या विनंतीखातर अँटीबायोटिक्स देऊ नयेत, कारण हे आपण जे काही सोपे कारणं आपण बघितले तर महत्त्वाचं आणि भयंकर कारण म्हणजे अँटीबायोटिक्सचे रेझिस्टन्स तयार होणे। तर पालकांनो लक्षात असू द्या, अँटीबायोटिक्स हे राखीवच असायला हवे। प्रत्येक सर्दी, खोकला, तापामध्ये अँटीबायोटिक्स देण्याची अजिबातच गरज नसते।